नागपुरातून कारण नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या आता 300 वरती जाऊन पोहोचली आहे। हा आकडा वाढतच चाललाय आणि आज आणखी 2 संशयितांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत नागपूरमध्ये। तर आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे खरतर क्वारंटाईन केलेले होते, मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि आतापर्यंत 96 रुग्णांनी नागपुरात कोरोनावर मात सुद्धा केली आहे। नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आता 300 वरती जाऊन पोहोचली आहे। आज आणखी 2 संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, ज्यांना काही दिवसांपासून क्वारंटाईन केलं होतं। नागपुरातली संख्या दिवसेंदिवस वाढते आणि आणखी 2 पॉझिटिव्ह रुग्ण आता आढळलेले आहेत। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, हा आकडा दिवसेंदिवस वाढताना आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय आणि गेल्या 24 तासात किती रुग्णांची वाढ झाली आणि सध्याची परिस्थिती? आज सकाळपासून 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यापैकी एक मोमीनपुऱ्यातला आहे तर दुसरा सतरंजीपुऱ्यातले आहे। दोन्ही जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं। आता नागपुरातील कोरोना रुग्णांचा आकडा जो आहे तो 300 वर पोहोचलेला आहे। गेल्या 24 तासामध्ये 4 रुग्णांची वाढ झालेली आहे, परंतु त्यापूर्वी रुग्णवाढीचा वेग फार मोठा होता। त्यामुळे गेल्या 7 दिवसात नागपूर शहरामध्ये 100 रुग्ण वाढलेले आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे जो डबलिंग रेट आहे त्याचे दिवस जे आहेत ते कमी झालेले आहे। ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यातला एक महत्त्वाचा परिसर म्हणजे मोमीनपुरा परिसर आहे। एकट्या मोमीनपुरा परिसरामध्ये नागपूरातल्या एकूण रुग्णांपैकी 45% पेक्षा जास्त रुग्ण आहे, म्हणजे जवळपास 140 रुग्ण एकट्या त्या परिसरामध्ये आहे। त्यानंतर जवळपास 100च्या घरात रुग्ण हे सतरंजीपुऱ्यामध्ये आहे। त्यामुळे या भागातली कोरोना साखळी खंडित करण्याचं मोठं आव्हान आहे आणि त्यामुळेच महानगरपालिका युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे। दोन्ही भागातले आपण बघितले जवळपास 2000च्या आसपास लोक क्वारंटाईन करून ठेवण्यात आले। आज जे 2 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे हे त्यापैकीच आहे, ज्यांना काही दिवसापूर्वी नागपूर महानगरपालिकेनं युद्ध पातळीवर प्रयत्न करून क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं। यामुळे एक धोका टळलेला आहे की या आता जे रुग्ण वाढत आहेत त्यांच्यापासून संसर्ग होण्याचा धोका जो आहे तो कमी आहे, कारण की हे सोसायटीत नाही क्वारंटाईन करून ठेवण्यात आले। तरी नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे, कारण की नागपुरात नवनवीन परिसरामध्ये कोरोनाचा शिरकाव होतोय। 10 झोनपैकी 9 झोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आहे आणि आता कोरोना रुग्णांच्या डबलिंगचा रेट जो आहे म्हणजे दिवस जे आहेत ते कमी झालेले आहे। 6-7 दिवसात 100 रुग्ण नागपुरातले वाढलेले आहे। त्यामुळे चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे। आजचा आकडा आताचा 300 वर पोहोचलेला आहे आणि ही संख्या जी आहे ती वाढत आहे। त्यामुळे नागपूरकरांनी लॉकडाऊनचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे। काही जे रुग्ण आढळले त्यांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करून दुसऱ्या परिसरात गेले, त्यामुळे त्यांना लागण झाली असंही निदर्शनास आलेलं आहे। जर 100% लॉकडाऊनचं पालन केलं, जो कंटेनमेंट एरिया आहे त्या परिसरात लोक गेले नाही तर कोरोनाची साखळी खंडित करण्याचं काम जे आहे ते सोपं होईल। जे युद्ध पातळीवर प्रयत्न करते महानगरपालिका त्या महानगरपालिकेला यश येईल आणि नागपूर कोरोनामुक्त होईल। परंतु यासाठी प्रशासन आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे। सर्वसामान्य लोकांची ही जबाबदारी तेवढीच आहे। सविस्तर माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या अपडेटनुसार आता प्रशासन तर प्रयत्न करत आहे, मात्र नागरिकांची सुद्धा जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे। दुसरी बातमी